दंडवत हो। श्री दत्तात्रेय प्रभु अवतार दिन तथा गीतापाठ नामस्मरण सोहळा या सोहळ्याचे आयोजक आदरणीय पूज्य श्रद्धेय प्रातस्मरणीय गुरुवर्य आचार्य श्री बाबाजी, उपस्थित आदरणीय पूज्य सर्वच संवत्सर येथील नितीन आप्पाजी, बोरी येथून आलेले आदरणीय अण्णाजी, महंत बिटरगावकर बाबा, पाऊलकर बाबा, सर्व संत महंत, आश्रमस्थ, सर्व तपस्विनी माता भगिनी, उपस्थित त्या साधनदात्यावर तथा श्री दत्तात्रेय प्रभूंवर निसीम श्रद्धा ठेवून असलेले आपण सर्वच वासनिक बंधू भगिनी, समस्त ग्रामस्थ, प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होत असलेला हा 28वा श्री दत्तात्रेय प्रभू अवतार दिन, आदरणीय पूजनीय श्रद्धेय गोपालदादा आले, दुपारी निद्रिस्त अवस्थेत होते सर्व. उठा 2 मिनिटं बाबाशी बोला फोनवर. थोडा विलंब होतोय कार्यासाठी त्यांना, म्हणून आजच्या पुरती ही सेवा माझ्याकडे आलेली आहे. नाही तर तुम्हाला असं वाटेल आता 8 दिवस दादा तुम्हाला निश्चितपणे मार्गदर्शन करतील. बाबांचं मार्गदर्शन आपल्यासाठी फार अत्यंत मोलाचं आणि महत्त्वाचं आहे. 28 वर्षापासून बाबांची सेवा अखंड आणि अविरतपणे सुरू आहे. मधल्या एका कालखंडामध्ये 1 सप्ताह ही सेवा आलती माझ्याकडे, ईश्वर कृपेने आणि बाबाजींच्या प्रसन्नतेने. सांगायचं तात्पर्य, आपण अशा या सप्ताहाला उपस्थित आहात. आपलं वय आता जवळजवळ 28 झाले, लक्षात घ्या. मोठे झालो आपण, म्हणून इथे आल्याच्या नंतर शांतता अपेक्षित आहे. मंदिरात तरी निश्चितपणे कोणी असो, मी असो, तुम्ही असा, इथे आल्यानंतर पाहिलं आपण CCTVच्या निगराणीत आहात, परंतु त्याही अगोदर आपण देवाच्या निगराणीत आहात एवढं मात्र निश्चित खरं. देवाचा CCTV मोठा आहे बरं, लक्षात घ्या. इथं तरी तुम्ही काही करू शकाल, यांत्रिक बिघाड करू शकाल, परंतु जेव्हा भगवंताचा CCTV असतो, कर्माच्या त्या कॅमेऱ्यातून कधी आपली सुटका होऊ शकत नाही. कारण श्रीमद भगवद्गीतेमध्ये गहना कर्मणोगती सांगितलेली आहे. म्हणून सज्जन हो, अशा या सोहळ्यासाठी उपस्थित असताना आपण आपलेच आहोत, पण सांगणं माझं कर्तव्य आहे. जेव्हा मी दंडवत म्हटला तेव्हा तुम्ही दंडवत म्हटलं माझ्यासोबत, असं नाही. जेव्हा पोथी प्रवाचक पोथी सुरू करण्याच्या अगोदर पाठांगण असतो, तो वाचतो, पहिले दंडवत करतो, बाकीच्यांनी हात जोडायचे असतात. बरं, अत्यंत महत्त्वाचा नियम आहे. उद्या सण असं म्हणायला नाही पाहिजे एखाद्या आश्रमात पोथी ऐकायला गेले त्यांनीही दंडवत म्हटलं आणि त्यांच्यासोबत तुम्हीही दंडवत म्हटला, ते कुठल्या शाळेतले विद्यार्थी. म्हणून बाकीच्यांनी फक्त हात जोडायचे असतात. सांगायचं तात्पर्य, मनात म्हणा तुम्ही दंडवत. मग या दंडवताचे अनेक फायदे आहेत. एवढा मोठा दंडवत का करतात, कधी विचार केला आपण? की एखादा पाठांगण पोथी सुरू होण्याच्या अगोदर दंडवत हो तो एकटा म्हणेल, आपण हात जोडायचे असतात. देवा महाराजा श्री चक्रधर राया, आपलं हे अधीरित शास्त्र आहे. माझ्या खंडज्ञानामुळं मी हे धरू शकणार नाही. आणि ब्रह्मविद्या ही कशी आहे, कापूरवत आहे. ज्याप्रमाणे कापूर उडून जातो त्याप्रमाणे ही उडून जाणारी विद्या आहे. जीवनामध्ये बऱ्याच गोष्टी अशा असतात की त्याची गरजही आपल्याला पडत नाही नंतर, परंतु ब्रह्मविद्या माऊली अशी आहे, प्रत्येक वेळी प्रत्येक क्षणी तुमच्या जीवनाला उपयुक्त अशी. म्हणून स्वामी श्री चक्रधर महाराज म्हणतात, घेईजे भोकीजे मग काळे करून उपयोगा जाय. निश्चितपणे काही अर्थ उमगत नसतील, आपल्याला अवगत होत नसतील, परंतु त्यावर श्रद्धा ठेवावी. श्रद्धा असेल तर शास्त्राचा उमट आपल्याला होतो. बोध ही त्या पलीकडची पायरी आहे, लक्षात घ्या.
शास्त्राचा उमट होणं यासाठी कमीत कमी देवा महाराजा श्री चक्रधरराया हे आपलं अधीरित शास्त्र आहे, धरल्या जाणार नाही. म्हणून निश्चितपणे आपल्या कृपादृष्टी करून या शास्त्राचा उमट माझ्या अंतःकरणाला ठाव घ्यावा ही प्रार्थना ईश्वराला या निमित्ताने करायची असते. दुसरं कारण सांगतात, दंडवत केल्याने तेवढी जागा कोटेड होते, कोटेड होऊन जाते. मार्गात असे बाधे वगैरे काही गोष्टी होत नाही. त्याचं कारण आहे की देव धर्म चालतो तेवढी जागा त्या पावित्र्याने बांधील असते. त्याप्रमाणे दंडवत केला म्हणजे कुठलंही विघ्न येणार नाही, निर्विघ्नपणे ते कार्य चालतं. ईश्वराची कृपादृष्टी असतेच असते. कारण धर्मवार्ता प्रसंगी सर्वत्र अवस्थान, जिथे जिथे धर्मवार्ता होत असेल तिथे तिथे ईश्वराचं अधिष्ठान निश्चितपणे येत असतं. मग घरात करा ती धर्मवार्ता, आश्रमात करा, कुठे मंडप टाकून करा, लक्षात घ्या जागा बदलेल परंतु ईश्वराचं अधिष्ठान त्या ठिकाणी येत असते. ईश्वराची ग्वाही आहे. म्हणून आदरणीय गोपालदादाने विचारलं काय सांगायचं, म्हणजे काहीही सांगा, काही सांगून जमणार नाही तुम्हाला. कुठंतरी आपण पुढे सरकण्याचा विचार करावा. बाबाजींच्या मुखारविंदातून आपण आतापर्यंत प्रसाद सेवा असेल, लीळाचरित्र असेल, पूजा अवसर असतील, कितीतरी असे प्रकरण आहेत ब्रह्मविद्या स्थळाचे, ते आपण अवगत केले. परंतु एक एवढी अल्पशी सेवा आहे, त्यासाठी कुठेतरी श्री चक्रपाणी महाराजांचा आज विचार करूया आपण. म्हणून असं जाणवलं जवळच आपल्या इथे श्री चक्रपाणी महाराजांचं म्हणा, आमच्या स्वामींचं म्हणा, का श्रीकृष्ण चक्रवर्तींचं म्हणा, जवळ स्थान आहे आपल्या. कुठे आहे? चांगदेवला. म्हणून म्हटलं या निमित्ताने का होईना की त्या योगाने ते चिंतन थोडंसं जियांत होईल. थोडा व्यतिक्रम होतोय श्री दत्तात्रय महाराजांच्या जी आपण आतापर्यंत बऱ्याच वेळा पाहिल्या, परंतु तरी सुद्धा श्री चक्रपाणी महाराज हे आपल्यासाठी वंदनीय पूजनीय आहेतच आहे. तिसरे आपले अवतार म्हणजे श्री चक्रपाणी प्रभू निश्चितपणे या परिसरामध्ये क्रीडले. आपण दैवाचे भाग्याचे आहात का त्या योगाने आपल्या जिल्ह्याला जवळ लागूनच हे श्री क्षेत्र चांगदेवचं म्हणा, हरताळ्याचं म्हणा, हे स्थान आपल्याला उपलब्ध आहेत. म्हणून आहे चरित्र छोटंसं, काही लिया फार कमी प्रमाणात सापडतात. चक्रपाणी महाराजांच्या लिया कमी प्रमाणात आहेत. या चरित्रामध्ये बऱ्यापैकी थोड्याफार लिया आल्या होत्या, म्हणून त्या योगाने हा चिंतन करण्याचा योग आहे. श्री चक्रपाणी राऊळ अवतार निरोपण म्हणजे श्री चक्रपाणी प्रभूंचा जो अवतार आहे तो कशा पद्धतीने झाला त्याचं निरूपण या ठिकाणी करतात. गोसाव्यासी प्रतिष्ठानी गणपत मढी अवस्थान. पैठणला अनेक मठ होते. भोग नारायणाचा असेल त्यामध्ये हा एक गणपत मठ होता. इथे स्वामींना अवस्थान होतं. बरेच महिने म्हणा, बरेच वर्ष स्वामींचा कालखंड आपण पाहतोय पैठणला होता आणि जीवोद्धरण कार्य पैठणला सुरू केलं. म्हणून महादाईसी पुसिले महादाईचा विचारते, जी जी श्री चक्रपाणी राऊळ कौनी ठाई अवतारू स्वीकरिला. आपल्याला श्रीकृष्ण महाराज सुद्धा माहीत आहे की मथुरेला त्या बंदी शाळेमध्ये देवाने अवतार स्वीकार केला. श्री दत्तात्रय प्रभूंनी माता अनुसयेला निमित्त करून गर्भीचा अवतार स्वीकारला. तसा श्री चक्रपाणी महाराजांनी अवतार कशा पद्धतीने स्वीकारला ते विचारतात. सर्वज्ञे मनितले आमचे स्वामी म्हणतात, बाई गोसाव्या ते जीव उद्धरावयाची प्रवृत्ती. ईश्वर अवताराला जीवाचं भलं व्हावं तर कशाच्या माध्यमातून, तर उद्धरणाच्या माध्यमातून. म्हणून जीवोद्धरणाची प्रवृत्ती ईश्वराला झाली आणि मनोनी धरातळी पुन्हा चाकणा प्रदेशी, त्या प्रदेशामध्ये पुन्हा चाकणा प्रदेशी, पुण्याच्या जवळ चाकण आहे आजचं, त्या प्रदेशामध्ये एक विचार केला. पुण्याला सुद्धा स्थान असते बरं, आपण दैव भाग्य जोडलं नाही, नाहीतर पुण्याला सुद्धा वस्ती श्री चक्रपाणी महाराजांची झालेली आहे समोर काही लिहा याच्यामध्ये, परंतु स्थान अनुपलब्ध आहेत. कारण श्री चक्रपाणी प्रभूंचे पिता कोण कोण जनक नायक, तर त्यांचा व्यवसाय पुण्याला होता म्हणतात. कशाचा? सुवर्णाचा व्यवसाय करायचे. त्या योगाने श्री चक्रपाणी महाराज तिथे जायचे, असा एक चरित्रामध्ये संदर्भ सापडतो. मग म्हणतात ते
धरातळी पुन्हा चाकणा प्रदेशी फलेठण गाव. आता हे फलटण गाव आहे. तेथ कराडे या ब्राह्मणाच्या घरी, कराडे ब्राह्मणाच्या विशिष्ट जातीपैकी एक जात आहे. आणि ब्राह्मणाच्या घरी अवतारू स्वीकारिला. ईश्वर अवतार स्वीकारत असताना उच्च अशा कुळामध्ये जन्म घेतात. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र या 4 कुळापैकी श्रेष्ठ अशा कुळामध्ये ईश्वर अवतार स्वीकारतात. सोबतच ती माता, आता कदाचित तिथे संदर्भ जास्त आलेला नाही, परंतु भक्ताच्या बाबतीत वेगळी गोष्ट असते की भक्तराजाला म्हणतात त्याच्या मातेला, म्हणजे यांना आजी नसते म्हणजे सासूरवास झाला नाही पाहिजे, बरोबर आहे का नाही. बऱ्याच गोष्टी शोधतात की त्या बाळाला कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे. सुखिया श्रीमंताच्या घरी पुरुष होऊनच ईश्वर अवतार स्वीकारतात. म्हणून इथे काय म्हणतात ते, तेथ कराड या ब्राह्मणाच्या घरी अवतारू स्वीकारिला. तो गर्भामध्ये अवतार स्वीकारला. गर्भपतीत आणि दवडणे. ईश्वर या सृष्टीमध्ये अवतार धारण करत असताना एकतर मातेच्या गर्भामध्ये, पतीत म्हणजे मृत शरीर, त्या जीवाची ठेवण काही आहे, म्हणून ते शरीरही 32 लक्षणी आहे, राजाचं आहे, वैभव संपन्न आहे, अशाच पतिताचा स्वीकार ईश्वर करतात. आणि मग एक दवडून अवतार, दवडून म्हणजे जीवाचं दवडणं करतात त्या मातेच्या गर्भातून, किंवा आलेल्या जीवाला म्हणजे दवडून टाकतात, किंवा गर्भी दवडणे, जीव आलेला आहे त्याचं दवडणं करतात. एक तर यायच्या अगोदर दवडणं करतात, किंवा गर्भी दवडणं असतं की गर्भात जीव आलेला आहे आणि त्याचं दवडणं करतात. इथे तो गर्भीचा अवतार म्हणतात. आणि जनकनायक पिता, पित्याचे नाव जनकनायक आहे. जनकाईसे माता, मातेचं नाव जनकाईस आहे. श्री चक्रपाणी रावळी फलेठाणी किती एक दिस राज्य केले. चरित्रकार म्हणतात कितीतरी दिवस, कितीतरी वर्ष तिथे राज्य केले. मग सह्याद्रीसी विजय केले, सह्याद्री पर्वतावर. तेथुनी द्वारावतीचे विजय केले, जिथे जो पव्हा होता, यात्रेकरूंची जी पदयात्रा होती त्याच्यासोबत सह्याद्री पर्वतावर माहूरला गेले आणि काही दिवस तिथं वास्तव्य करून परत नंतर म्हणतात तेथुनी द्वारावतीचे विजय केले. फलटणहून सह्याद्रीला गेले, सह्याद्रीहून द्वारावतीला गेले. द्वारकेला महादाईसाला स्वामींनी निराकरण केलेलंच आहे, काही बाई जाऊ नका तुम्ही, पण तरी सुद्धा जातच आहात तुम्ही, तर तिथे श्री चक्रपाणी महाराजांच्या 7 पाताळ गुंफा आहेत, त्या वंदन करून या. कारण द्वारकेला श्री प्रभू बाबांचाही संबंध झालेला आहे, द्वारकेला श्रीकृष्ण चक्रवर्तींचाही संबंध आहे, पण अनेक ईश्वर अवताराच्या आठवणी तिथे आहेत आणि श्री चक्रपाणी महाराजांचं प्रत्यक्ष वास्तव्य तिथे द्वारकेला झालेलं आहे. म्हणून कदाकाळी जर आपण तिकडे गेलात तर निश्चितपणे तिथं आपलं स्थान आहे. महादाईसी पुसिले, महादाईचा विचारते जी जी श्री चक्रपाणी रावळांचे कैसे जन्म झाले, म्हणजे त्यांचा अवतार कसा झाला. सर्वज्ञे म्हणितले बाई पुरंदर पर्वताच्या तळवटी. पुरंदर मध्ये त्या पर्वताच्या तळवटी म्हणजे खालच्या भागाला महाविशाल फलेठानी नगरी, त्या काळी फलटणी नगरी होती. 14 दिशा 4 महाद्वारे, आणि त्या फलटण शहरला 4 बाजूनी मोठ्या मोठ्या महाद्वार वेशी होत्या. परकोट आणि त्या परकोटाच्या मध्यभागी दरवाजा. तेथ मठ म्हणजे जुने मठ सुद्धा होते. मंडप वेगवेगळ्या पद्धतीचे सभा मंडप होते. देवळे होती, जुनी प्राचीन मंदिरे होती. आजही पहा आपण जैनांची दक्षिण काशी म्हणून ओळखली जाते आणि माळवांची सुद्धा दक्षिण काशी फलटण म्हणून ओळखल्या जाते. आणि जुने अनेक मंदिर आपण आपल्याला तिथे पाहायला मिळतात. जर आपण पानपेकण्याचं स्थान केलं तर कला कुसर आणि कोरीव असं काम तुम्हाला तिथे पाहायला मिळेल. अशा पद्धतीने गोपुरे, ढवळारे, अनेक मार्बलचे सुद्धा तिथे आपल्याला मंदिरे पाहायला मिळतील. या नगरा पश्चिमे ब्रह्मपुरी असे, याच नगरामध्ये पश्चिम दिशेला ब्रह्मपुरी नावाचा एक नगराचा भाग होता. तेथ कराडे या ब्राह्मणाच्या कुळी, कराडे ब्राह्मणाच्या कुळामध्ये राजनायक नावे ब्राह्मण, राजनायक नावाचे ब्राह्मण होते. तो विख्यात वेद विद्वांस, ते वेदाचे जाणते होते. त्याचे भारे नाव राजाईसे, राजनायकाच्या पत्नीचे नाव राजाईसे. आता काय कर्म धर्म संयोग माहित नाही. जनक नायक आणि जनकाईसा, राजनायक आणि राजाईसा
असेल प्रघात कालखंडाचा त्या. आणि राजनायकापासून राजाईसाची 7 पुत्र झाले, म्हणजे 7 पुत्र प्राप्ती त्या राजाईसाला झाली. वडील रूपनायक, त्यामध्ये मोठे जे होते ते रूपनायक होते. आणि रूपनायकापासून रेमनायक, रूपनायकापासून पुत्र झाले रेमनायक. आन जनकनायक झाले आणि रेमनायकापासून जनकनायक. बघा त्यांनी 1 2 3 म्हणजे 3 पिढ्यांचा इथे विस्तार सांगितलेला आहे. जनकनाये भारे नाव जनकाईचे, जनकाईचे त्यांच्या पत्नीचं नाव. जनकनायक ते व्यापारी होते. पुत्र नाही मनोनी बहुत उपाय केले, अनेक प्रकारचे उपाय केले, मनोरथ केले असतील, आणि काही जे म्हणतो आपण वैद्याकडे गेले असतील, काही औषधोपचार केला असेल, काही पुत्रप्राप्ती झाली नाही. मग तयाचा गोत्रजी म्हणितले, त्यांच्या नातेवाईकांनी म्हटले पुत्र नाही तरी अनेक संबंध करा. आता पुत्रप्राप्ती नाही तर दुसरा विवाह करा तुम्ही. मग अनेक विवाह केला, आता विवाह केला परत. सांगतात ना कर मराठीमध्ये, आता तुमचं काही नाही आता दिसत असं, तर अशा पद्धतीने थोडासा विचार करा तुम्ही तुमच्या भविष्याचा, कुळाचा. याची इच्छा नसली तरी नातेवाईक तुम्हाला गुंतवून देतात. अशा पद्धतीने नातेवाईकांनाही भलंच करा वाटतं याचं. परंतु जेव्हा दुसरा विवाह होतो तेव्हा परत आणखी गुरफटत जातो. दोन्ही विस्तार सांभाळताना दमछाक होते. अशा पद्धतीने त्यांनी त्यांना सांगितलं दुसरा विवाह केला आणि केल्याच्या नंतर ते जनकाईसाची 10 कोटी बहीण, हे कर्मधर्म संयोग चांगला की घरातली, म्हणजे श्री चक्रपाणी महाराजांची मावशीचं नाव काय होतं, रंभाईसा. आणि रंभाईसा तिये ते संबंधिले, म्हणजे विवाह केला. परी तियेसी ही पुत्र नव्हेची, काय योग बघा. कसं बसं दुसरा विवाह केला तरी तिलाही पुत्र प्राप्ती नाही. मग जनकाईसाची माता पितरे तिये चाकणेची, चाकण शहरामध्ये जनकाईसाचे माता पिता होते. तेही तेथची स्थानक देवता चक्रपाणी नामे, आजही तिथे मंदिर आहे आणि तिथली देवता होती चक्रपाणी. तया ते नवशिले, म्हणजे नवस केला. जे माझी एकन्येसी पुत्र हो, मा तुझ 100 पूजा करूनी. जर माझ्या मुलीला मुलगा झाला, मला नातू झाला, तर 100 सुवर्ण मोहरांची पूजा बांधू आम्ही. सोनं फार महाग झालं बरं. काल कोणतरी आणलं, बाबांना म्हणे दत्तात्रय महाराजांना देऊ का, तिचा टोपाला बांधू का देवाच्या गाळ्यामध्ये. बाबा म्हणे तुमची श्रद्धा आहे, काही हरकत नाही, पण बायांचे डोळे फिरले तर याला काही जबाबदार मी नाही. मग अशा पद्धतीने सांगायचं तात्पर्य, देवाचं बी माणसाला घ्यावंच वाटतं, देवच घ्या ना त्यापेक्षा, नाही का. अशा पद्धतीने सांगायचं तात्पर्य की महाग झालं, तुम्ही तसे नाहीत. बाबा म्हटले काय हरकत नाही, परंतु ते बारीक आहे, कुठं हरवलं वगैरे तर सारखा टोप काढला जातो, कुठं पडून जाईल ते बंडल, छोटं होतं. तर अशा पद्धतीने सांगायचं तात्पर्य का ते तिची स्थानक देवता चक्रपाणी नामे. तया ते नवशिले, म्हणजे नवस बोलला काय, जे माझे कन्येसी पुत्र हो, मा तुझ 100 पूजा, 100 मोहरांची तुम्हाला पूजा करू, तुझेची नाव ठेवूनी, आणि तुमचंच नाव आमच्या नातवाला देऊ, ऐसा संकल्प केला. म्हणून चक्रपाणी महाराजांना चक्रपाणी नामणार आहे. लक्षात घ्या, बारीक सारीक गोष्टी ह्या चिंतनातून लक्षात येतात. ऐसा संकल्प केला. आता दुसरा संकल्प बघा. तव एरीकडे जनकनायका पूर्णा तापी संगमी. पूर्णा आणि तापी नदीचा संगम आहे, आणि एक तिसरी नदी आहे म्हणतात तिथे संगमाला. कोणती बाई? 3 नद्याचा संगम आहे संगदेवला. 2च येतं. पहा बरं, मला जास्त ऐकू येतं. हा, पूर्णा आणि तापी. बर, 2 संगम. हा, पूर्णा तापी संगमी विख्यात चांगदेव नामे देवता ती येते नवशिले. कोण नवस केला आता हा? कोणी नवस केला हा? फलटणच्या आजोबांनी. हा, आम्हासी पुत्र हो, जर आम्हाला पुत्र झाला तुमच्या कृपेने, मा 100 पूजा करोनी. म्हणजे यांच्यापेक्षा हे घरानं श्रीमंत दिसतं. लक्षात घ्या, 1000 सुवर्ण मोहरांची पूजा आम्ही चांगदेवच्या त्या देवतेला बांधू. आणि मग
महासहस्रा सोनटकियाची पूजा करूनी 1000 सुवर्ण मोहरांचे आसू तुम्हाला पूजनाला आम्ही ते करू. पुत्रासी चांगले वैसे नाव ठेवणी, म्हणजे जर आम्हाला पुत्रप्राप्ती झाली तुमच्या आशीर्वादाने तर चांगले नाव ठेवू. म्हणून दोन्ही नामं देवाला आहेत, लक्षात घ्या. मग देवता स्वप्नी सांगितले, देवतेने स्वप्न सांगितलं, सूचक दाखवलं. काय सांगितलं? जे तुम्हासी पुत्र होईल, तुम्हाला पुत्र होईल. मग जनक नायक ती देवतेची भक्ती करू लागले. म्हणजे सांगायचं तात्पर्य चमत्काराला नमस्कार आहे. मग तिथून ते भक्ती करायला लागले. मग जनकाईसासी गर्भधान झाले, त्या पद्धतीने गर्भधारणा झाली. 9 मासा प्रसूती झाली, पुत्रप्राप्ती झाली. या परी 5 दी लोटले आणि पुत्रप्राप्तीनंतर 5 दिवस उलटले. परी बालक मुखी स्तन न घ्यायची, ते बालक काही मातेचं दूध काही घेत नव्हतं. यावर जनकाईसा दुःख करू लागली. बघा काय कर्मधर्म संयोग. पहिल्या पत्नीला पुत्रप्राप्ती झाली नाही, पण दुसरी पत्नी केली तिलाही पुत्रप्राप्ती झाली नाही. ईश्वर हेतू असा काही अदृष्टाचा असेल की त्या जनकाईसाच्या गर्भामध्येच यावं अशी तिची जोड असेल. लक्षात घ्या, देवाने आपल्या गर्भी यावं यासाठी काहीतरी जोड लागते. पण ते जनकाईसालाच पुत्रप्राप्ती झाली, पण ते बालक काही दूध घेत नव्हतं. 5 दिवस उलटले तरी. यावर जनकाईसा दुःख करू लागली, ती दुःख करते. तव सासुरे रूपनायके संभोखिले. मग सासरे जे रूपनायक होते ते काय म्हणतात तिला? जे जनक नायके जिये देवतेशी नवसिले, तुम्ही ज्या देवतेला नवस बोलला होता त्या देवते दर्शनाने या का, त्या देवतेला दर्शनाला घेऊन जात नाही का? कारण ज्या ज्या स्थानाला आपण नारळ बांधतो की आम्हाला नातू होऊ द्या, आम्हाला पंतू होऊ द्या, आम्हाला पुत्र होऊ द्या, ते बालक झाल्यानंतर दर्शनासाठी त्या बाळकाला त्या त्या स्थानाला आपण घेऊन जात असतो. हा प्रघात आहे, ही रूढी आहे आणि ही श्रद्धा पण आहे. लक्षात घ्या. तया देवते दर्शनाने या का, का बरं नेत नाही? म्हणजे आजोबा म्हणतायत श्री छत्रपती महाराजांचे. मानिके होईल, कारण ती श्रद्धा आहे, ते व्यवस्थित होऊन जाईल. मग तेही मानिले. मग त्यांनी होकार दिला त्या शब्दाला. तव स्तनपान केले आणि ते बालक स्तनपान करा, ही श्रद्धा आहे. सांगायचं तात्पर्य असाच एक फोन आला एके दिवशी. म्हणजे बाबा बाळ तर झालं परंतु दूध घेत नाही, काय करावं? विडा ठेवा जायच्या बाबाला. देवाला विडा ठेवला, काही झालं नाही. म्हणजे तुम्ही विडा ठेवला नाही का मनातून? म्हटलं परत ठेवतोय कारण की मनातून तुमच्या श्रद्धेसाठी. बाळाने दूध घेतलं दुसऱ्या दिवशी. बर मग आता आम्ही देवाला पेढे आणू म्हणे. म्हटलं पेढ्यावर काम का तुमचं? देवाने एवढं डॉक्टर तिथं परेशान होता तुमचा आणि एका विड्यावर काम झालं तुमचं. तसं नाही म्हटलं, आता आश्रमातल्या मुलांना काहीतरी द्या तुम्ही. मग त्यांनी काही बॉटल वगैरे आश्रमातल्या मुलांसाठी आणल्या होत्या शाळेला जाण्यासाठी. काहीतरी असं करा ना तुम्ही. देवाने जर एवढं काम केलं तर आपलंही कर्तव्य आहे काहीतरी करावं त्या बाळकांसाठी देवाच्या, नाही का? ही श्रद्धा तुमची काम करते. सांगायचं तात्पर्य की गीतेमध्ये जरी सांगितलं असेल पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयच्छती. पत्र, पुष्प, पान, फूल, ज्याच्याकडे काही नाही त्याने पानही अर्पण केलं तर चालते, फुलही अर्पण केलं तरी चालते. आणि नाहीच काही तुमच्याकडे तर लहामाईसा सारखं तुम्ही उदक जरी अर्पण केलं, पाणी जरी उदक अर्पण केलं तर देव स्वीकार करतात. पण ही व्यवस्था कोणाची? ज्याच्याकडे काहीच नाही त्याच्यासाठी व्यवस्था आहे. आपल्याकडे आहे ना, आपण म्हणतो पत्रम पुष्पम, देवाने एवढंच सांगितलं, तसं नाही. आपल्याकडे आहे, ईश्वराने आपल्याला संभव दिलेला आहे. निश्चितपणे आपण ते देण्याचा प्रयत्न करायचा आहे. कारण आपण एक माध्यम आहात. लक्षात घ्या, साधे हो कवनाचे काही असे, हे सगळंही देवाचे की आपलं काहीच नाही, सगळं देवाचंच आहे. आणि देवाने जर दिलं नसतं तर काय केलं असतं? तुम्ही म्हणाल हे आमच्या कर्माचं आहे, तेही मान्य आहे. परंतु ईश्वराच्या हेतूने, जसे आता मध्यंतरीच्या कालखंडामध्ये पाऊस खूप झाला, पण तुमची केळी वाचवली देवाने, तुमचं धान्य वाचवलं देवाने, थोडंसं कुठंतरी जास्त खराब होऊ दिलं नाही. देवाला तुम्ही प्रार्थना केली आणि देवा थोडंसं वाचव बाबा, याच्यातला आम्ही कुठेतरी मार्गाला देऊ. होतं सहाय्य तुम्हाला. अदृष्ट हेतू त्या पाठीमागे कर्मात असेल तर ईश्वर सुद्धा सहाय्य करतात. म्हणून सांगायचं तात्पर्य की असेल तर करायला निश्चित हरकत नाही. म्हणून त्यांनी 1000 सुवर्ण मोहरांची आसूंची पूजा इथे बांधली होती. नवस बोलला आणि मग नवस बोलल्याच्या नंतर
पूर्वीच्या काळी एक प्रघात होता की ते सगुण पाहायची प्रथा आहे का इकडं? असे पाळूवर पाहायचे किंवा ते रुपये चिटकून पाहायचे. काही परिसरामध्ये विदर्भामध्ये मग या देवतेचं नाव घेतात, त्या देवतेचं नाव घेतात आणि ते थांबून जातं. हा, तुम्ही जायच्या देवाला नवस बोलला होता, तुम्हाला जावं लागेल एकदा दर्शनाला. हा, माझ्याच्यानं चूक झाली, मी कबूल केलं. तर तोपर्यंत ती बाई विसरून बी जाते देवाला कबूल केलं होतं. तोपर्यंत त्या बाळाला इजा होते, आजार होते. आहे प्रघात आजही काही परिसरामध्ये. तर ते म्हणे असं कसं काय झालं त्या बाळाला? पहा बरं एकदा सगून त्याचा. ते गुण पाहतात आणि ते थांबून जातं. घेतात या देवाचं नाव, त्या देवतेचं नाव. मग आणखी कुठं कुठं श्रद्धा आहे तुमची, ते म्हणणार आम्ही जाई देवाला जातो का माहूरला जातो. ते नावं घेतात. ते थांबतं, ते त्या त्या देवतेवर म्हणा का त्या स्थानावर म्हणा, नाव घेतल्यानंतर थांबून जातं. असो ते काही लॉजिक काही असेल. तर अशा पद्धतीने तुम्ही नवस बोलला होता तर तुम्ही आता चांगदेवला जा, असे आजोबा सांगतात त्यांना, जनक नायकांना. मग तव स्तनपान केले पुत्राने, मातेचं दूध घ्यायला सुरुवात केली. ते अवसरी व्यापार निमित्ते जनक नायकू पुन्हा होते. पुण्याला जनक नायक व्यापारानिमित्ताने होते. ते येऊन पुत्रमुख देखिले, आणि तेव्हा त्यांनी येऊन पुत्रमुख पाहिलं. म्हणजे पुत्रप्राप्तीच्या वेळी जवळ नव्हते कदाचित, असं इथून अर्थ अभिप्रेत होतो. हरी केले किंवा पुत्रप्राप्ती झाली, व्यापारानिमित्त बाहेर गेले. बाळ दूध घेत नव्हतं हे त्यांना माहिती होतं. परंतु जेव्हा ते बाळ दूध घ्यायला लागलं त्याच्यानंतर आले आणि हरी केले, आणि त्यांनी मनात कबूल केलं की आम्ही पूजा बांधू. लगेच इकडे म्हणल्यानंतर त्या श्रद्धेचं कार्य सुरू झालं. हरी केले, आनंदित झाले. आणि 10 कोटी स्त्री रंभाईसा ते मनिजले, रंभाईसाला म्हणतात. हा जनकाईसाचा पुत्र नव्हे तुझाची आहे. बघा किती म्हणजे एक सोज्वळ भावना. एखादा म्हणते बघ तुला तुझ्याशी लग्न केलं आणि तुला काही पुत्रप्राप्ती झालीच नाही, परंतु तसं नाही, त्यांनी दुखवलं नाही दुसऱ्या पत्नीला. ते काय म्हणतात, हा का जनकाईसाचा पुत्र आहे, तू कशाला दुःख करते मनामध्ये, हा तुझाच पुत्र आहे, तुझाची असे, तुझाच पुत्र आहे. बालक 1 वर्षाचे झाले या बारसे. 1 वर्षाचं झाल्यानंतर मग बारसे झाल्याच्या नंतर नगर भोजन की जताये, म्हणजे 1 वर्षाचं झालं त्याच्या अगोदर बारसही झालं, आणि आम्ही पूर्ण पलटण शहराला नगर भोजन आम्ही देतोय. मग घेऊन जा, मग तुझ्या घराला घेऊन जा. केतुकेने रंभाईसा मने संतोषिली, मनामध्ये तिथे आनंद साजरा केला. मग आपुल्यावरा गेली, मग कुठेतरी गेली. काही दिवस राहू दे इथं आईजवळ, तिच्या त्या मुलाच्या आईजवळ राहू दे, म्हणजे जनकाईसाजवळ राहू दे, आणि नंतर हे तुझ्या घराला घेऊन जाय. कारण आपण प्रार्थनेमध्ये म्हणतो, काय म्हणतो, रंभाईसाचा निज प्रिय त्रास, जीवास चिंती सदा हित करता. हे निज प्रिय त्राता म्हणजे श्री चक्रपाणी महाराज आहेत. म्हणून अशा पद्धतीने इथे काही दिवस तर इथं वर्ष होतेच, परंतु नंतर रंभाईसाकडे श्री चक्रपाणी महाराज सांभाळण्यासाठी होते, असा अर्थ अभिप्रेत होतो. किती वाजेपर्यंत घ्यायचं? 15-20 मिनिटं चालेल ना. श्री चांगदेव नामकरण, म्हणजे श्री चांगदेव नामकरण श्री चक्रपाणी महाराजांचं कसं झालं. सर्वज्ञे मनितले, स्वामी म्हणतात, बाई एक उदी जनकाईसासी आठवले, जनकाईसाला परत आठवले. जे चांगदेवासी नवस बोलिला, जीवाचे खंड ज्ञान आहे. काम झालं की विसरून जातो. अंगाला आला ताप की देव माझा बाप, अंगाचा गेला ताप की मी देवाचाच बाप. हा, नवस बोलला, बाळक दूध प्यायला लागलं तरी आता हे विसरून गेले. कारण परिस्थिती चांगली झाली, विसरून गेले. आता का आपल्याला जायची, सध्या पाहू सवडीने जाऊ आपल्या. आणि मग त्यांना एके दिवशी आठवले, जे चांगदेवासी नवस बोलिला, आपण नवस बोलला होता तरी आपल्या पुत्रा मास 3 झाले, 3 महिने उलटले तरी आपण काही गेलो नाही. ऐशिया निमित्त पूर्णा नदी थडी, चांगदेवासी घेऊन गेले, म्हणजे आणलं. बघा, श्री चक्रपाणी महाराजांचा सुद्धा संबंध चांगदेवला आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य तिन्ही अवताराचा संबंध आहे. श्रीकृष्ण चक्रवर्ती कौंडण्यपूरला जात असताना, म्हणजे रुक्मिणी देवीला आणण्यासाठी जात असताना काही क्षण म्हणा, कोणी म्हणते वस्ती म्हणा, तिथे श्रीकृष्ण महाराज थांबलेले आहेत. मग ऐशिया निमित्त पूर्णा नदी थडी, चांगदेवासी घेऊन गेले. देवतेशी स्नानादी करोनी, वस्त्राभरणे वाहिले. पूर्वी तिथे मूर्ती असावी,
परंतु आता मूर्ती दिसत नाही तुम्हाला, मंदिराचा गाभाराही दिसत नाही, कालयुगामध्ये तो नष्ट झालेला आहे. मग तिथे देवतेला वस्त्र आभरण अलंकार वगैरे वाहले. सहस्रा सोनटकेयाची पूजा केली. 1000 सुवर्ण मोहरांनी त्यांनी तिथे त्या देवतेचं पूजन केलं. अन पुत्रा ते लागोनी चांगदेव राऊळ येणे नामे आळू लागले. मनात संकल्प केला होता, जर पुत्रप्राप्ती झाली तर तुमचंच नाव आम्ही आमच्या मुलाला देऊ. म्हणून श्री चक्रपाणी आणि श्री चांगदेव दोन्ही त्या देवतेवरून नाव श्री चक्रपाणी महाराजांना ठेवले गेलेले आहेत. आणि शक्ती स्वीकारा उपरी, शक्ती स्वीकार उपरी म्हणजे माहूरला श्री दत्तात्रय प्रभूपासून ज्ञानशक्ती स्वीकार केल्यानंतर जो पहवा म्हणजे पदयात्रा निघाली होती फलटणहून सह्याद्री पर्वतावर, श्री दत्तात्रय प्रभू व्याघ्रवेशामध्ये श्री चक्रपाणी प्रभूंना ज्ञानशक्ती करून देतात. तिथे आणि शक्ती स्वीकारा उपरी हेची नामस्मरण विहिले. आणि देवाने सुद्धा श्री चांगदेवरावाचा अभिमान म्हणून त्याच नामाचा स्वीकार सांगितला. आणि आमच्या स्वामींनी सुद्धा विहित श्री चांगदेवराव हे तिसरं नाम विहित केलेलं आहे. श्री चक्रपाणी नामकरण म्हणजे श्री चक्रपाणी हे नामकरण कशा पद्धतीने झालं. सर्वज्ञे मनितले एक उदी पुन्हा हुनी कमल नायकू जनकाईसाचे बंधू, म्हणजे श्री चक्रपाणी प्रभूंचे मामा हे पुण्यावरून कुमरा सहित जनकाईसा ते चाकणा घेऊन आले, चाकणला घेऊन आले. आणि तेही आपुला नवस पूर्ण केला. त्यांनी तिथे चाकणला नवस बोलला होता. छता सौनटकेयाची पूजा देवते संपादिली म्हणजे अर्पण केली. अन श्री चक्रपाणी राऊळ असे म्हणू लागले. तेव्हापासून श्री चक्रपाणी राऊळ असे त्यांना म्हणायला लागले. 1 मास झाला, 1 महिना झाला, जनकाईसे तेथची राहते असती म्हणजे कुठे चाकणला. तव रूप नायके कवना ते आणू पाठवले म्हणजे बाळकाला आणि मातेला. जे आम्हा श्री चांगदेव राऊळ देखिल्या विनन गमे, आम्हाला बाळकाला पाहिल्याशिवाय आमच्या मुलाला पाहिल्याशिवाय काही आम्हाला मन रमत नाही. यावरी वडिले माता पुत्राची वस्त्रालंकारे करुणी बोळविले म्हणजे त्यांच्या आजोबांनी त्या बाळकाला आणि जनकाईसाला वस्त्र अलंकार वगैरे घेऊन परत पाठवणी दिली फलटणसाठी. आता पुढे म्हणतात रंभाईसा गृही क्रीडा. रंभाईसाच्या घरी कशा पद्धतीने क्रीडा होती. सर्वज्ञे मनितले बाई एकुदी जनक नायका फुले आवारी असता. जनक नायक आपल्या आवारामध्ये आपल्या वाड्यामध्ये आपल्या गृहामध्ये असता. श्री चक्रपाणी राऊळा ते खेळू लागले. बालकासोबत खेळ क्रीडा करत होते. तव चक्रपाणी 1 वर्षाचे झाले असती. 12 महिन्याचे श्री चक्रपाणी महाराज झाले. मग रंभाईसा मावशी होती त्यांची, ते जनक नायका ते मनितले म्हणतात. काय म्हणतात त्यांना ते, मागा तुम्ही माते ऐसे मनितले होते. तुम्ही पूर्वी मला असं म्हटलं होतं, हा कुमरू तुझाची असे. बायांच्या चांगलं लक्षात राहतं. याचं उदाहरण हे म्हणे तुम्ही माग तर म्हटले होते मला असा असा अलंकार घेऊन देईल दिवाळीला, यावर्षी तर शेतीच चांगली नाही झाली. सांगायचं तात्पर्य ते म्हणतात तुम्ही मला 1 वर्षापूर्वी शब्द दिला होता, हा पुत्र काही जनकाईसाचा आहे, हा तुझाच आहे. मग आता 12 महिने झाले, कुठे माझा आहे. मग मागा तुम्ही माते ऐसे मनितले होते, हा कुमरू तुझाची असे तुझाच आहे. तर आता न्या म्हणा, आता मनावर घेऊन जा तुझ्या घरी तुझ्या वाड्यामध्ये. आता कसं काय म्हणत नाही का हिंमत तुमची म्हणायची. माझी या गृही घेऊन जाईन मी, या बालकाला माझ्या घरी घेऊन जाईल सांभाळण्यासाठी. जनक नायके मनितले न्या. बघा किती उदार आहेत ते म्हणतात घेऊन जा तुमचंच आहे. रंभाईसा हरकली म्हणजे एकदम हर्षित झाली. आता ही मावशी होती म्हणून जनकाईसा पण काही बोलली नाही, कारण बहीण होती लक्षात घ्या. आन श्री चक्रपाणी सीकडे घेऊन आपुल्या आवारा आणलं. जे आज आपण दगडी मंदिर कोरीव कुसर जे बांधलेलं मंदिर आहे नवीन विद्वान बाबांच्या आश्रमच्या पुढे, तो रंभाईसाचा वाडा होता म्हणतात. आणि मग कौड कौतुक करती, बालकाला जवळ घेऊन त्याचा संगोपन करताना लाड करायच्या. आणि बाईया सांगा ते श्री चक्रपाणी राऊळा ते कडे घेऊन रंगनाथाच्या मठा जाती. मैत्रिणींसोबत पलीकडे रंगशिळेचं मंदिर आहे तिकडे घेऊन जायचे.
तो माझी कांडी कोरी शिळा, तिथं कोरलेल्या शिळा होत्या. त्यावर ते श्रीचक्र पाणी खेळती, तिथे खेळत होते. किंवा इकडे पानटेकडीकडे मंदिर होतं, गोपाळाचं मंदिर होतं. तर अशा पद्धतीने रांगती तिथे श्री चक्रपाणी महाराज रांगत होते. मावसे रंभाईसिये, आणि मावशी रंभाईसा श्री चक्रपाणी कारणे रंगनाथा पूजा बांधिती, तिथे रंगनाथाच्या मंदिरामध्ये पूजा बांधायच्या. पलीकडे बोने करीती, बोने म्हणजे नैवेद्य उपहार करीती. मग बारसे केले, तिने वेगळं बारसं केलं, तिच्याकडे आलं बाळ म्हणून. नगर भोजन दिधले, नाही हा एक संदर्भ पाठीमागे पाहिला की 1 वर्षानंतर आपण नगर भोजन देऊ असा मनोरथ जनकाईसांनी केला होता. बारसा आणि त्याच्यानंतर हे नगर भोजन दिलं. रंभाईसा गृही श्री चक्रपाणी राव वाढते झाले. अशा पद्धतीने श्री चक्रपाणी महाराज तिथे वाढायला लागले. चालायचं का पुढं? 4:30 पर्यंत चालायचं. हां, छोट्या छोट्या लिहायचं. हां, बर, अजून 5-7 मिनिटं. सर्पश्री करी गोंजरणे, आमच्या स्वामीच्या चरित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. कुठे पाहायला मिळतं? कुठे पाहायला मिळतं? सर्प कुठे पाहायला मिळतो? वडनेर भुजंगला मिळतो. आणखी परत नाथोबांना सांगतात सर्प धरा. नवगावीचा सर्प उतटीला, आहे की नाही? बऱ्याच ठिकाणी आपल्याला सर्प पाहायला मिळतो. मग श्री चक्रपाणी चरित्रामध्ये ते म्हणतात, सर्वज्ञे भक्तिजना ते मनितले. स्वामी म्हणतात, एक उदी रंभाईसाच्या आवारा होनी, बाहेरी खेळू जाता सापू देखिला, म्हणजे बाहेर सर्प पाहिला. तो श्री चक्रपाणी रावळे मनितले, म्हणजे श्री चक्रपाणी महाराज म्हणतात, पादोदरा एवढ्या वेळा के निघाले ती. एवढ्या वेळेला तुम्ही कुठे निघाले? लोक तुम्हा उपद्रविल, जरी तुम्ही काही त्रास देसाल नाही कोणाला, पण लोक तुम्हाला त्रास देतील. तुम्ही जा तुम्ही जा. ज्याप्रमाणे आमचे स्वामी सावळदबाऱ्याहून, म्हणजे सावळदबारला येत असताना स्वामींच्या पाठीमागे एक व्याघ्र आला होता. चरित्रकार म्हणतात, बाईसांनी त्याच्या पाठीवर ओझं दिलं होतं. आणि गावाच्या जवळ पोहोचल्यानंतर, 11 पर्यंत पोहोचल्यानंतर स्वामी त्या वाघाला म्हणतात, महात्मेव आता जा. बाईसा म्हणते, बाबा येऊ द्या ना, बरं आहे आपल्याला ओझं ठेवायला. स्वामी म्हणतात, हा काही करणार नाही, लोक याला त्रास देतील. मग हे काय म्हणतात, तुम्ही कसे काय निघाले सापाला? श्री चक्रपाणी महाराज म्हणतात, लोक तुम्हा उपद्रविल, लोक तुम्हाला त्रास देतील पाहून तुम्ही जा तुम्ही जा. पाठवणी दिली. म्हणून श्री करे स्पर्शिले. आहे का हिंमत आपली श्री करे स्पर्शायची? हे ईश्वराचं सामर्थ्य आहे, लक्षात ठेवा. वाघाला मांडीवर घेण्याचं सामर्थ्य ईश्वराचं आहे. एका कृपादृष्टीमध्ये वाघ शांत व्हावा, ही देवाची कृपादृष्टी आहे. आपण साधं जर पाहिलं तर कुत्रे आपल्याकडे पाहून भुकतात, हे आपलं सामर्थ्य आहे. ईश्वराचं सामर्थ्य अगाध आहे, लक्षात घ्या. सांगायचं तात्पर्य, तव सांघातीची लेकुरे म्हणती, म्हणजे तू साप निघून गेला आणि सोबतचे मुलं काय म्हणतात, चक्रपाणी रावळे सापू पळविला. देवाने त्याला आज्ञा केली. ही चराचर सृष्टी ईश्वराच्या अधीन आहे, लक्षात घ्या. मया देक्षेन प्रकृती स्वेते सचराचरम. ईश्वराच्या आधिपत्याखाली सृष्टी आहे. ईश्वराने आज्ञा केली, तो साप गेला. मुलांना असं वाटलं का देवाने साप पळवून लावला ना, तरी आम्हा खाता, नाही तर आम्हाला चावला असता. म्हणून आपुला घरा सांगो आदरिले. म्हणून आपल्या आपल्या घरी जाऊन सांगायला लागले श्री चक्रपाणी महाराजांची लिहा. सांगायचं तात्पर्य की एखाद्या वेळेस जर असा साप दिसला तर आपल्याला ही लिहा आठवली पाहिजे. म्हणजे असं नाही का देवाने सापाला गोंजारला, आपण जाऊन त्याला गोंजारावं, असं नाही. की देवाच्या सन्निधानी दुरून सर्प उतटीला, तिथे देवाने सापाचं निश्चितपणे वैर मिटवलं. तर आपल्याही जीवनात आपण अशी जर वस्तू पाहिली तर आपण आपली सुरक्षितता ठेवायचीच आहे. परंतु ती वस्तू अशा संकटकाळी जरी दिसली आपल्याला तरी देवाचं चिंतन झालं पाहिजे. परंतु अशा वेळेला माणसाची घाबरगुंडी होऊन जाते, पूर्ण भयभीत होऊन जातो. तिथं काय लिहा आणि तिथं काय बाबा. असो, आता शेवटची लिहा आपण पाहूया आणि थांबूया. कुजांत्र कर्म निरसनी माता सतीत्व भाव निदर्शन. तर म्हणतात की कोणीतरी कुजांतर केलेलं आहे, कुजांतर केलेलं आहे. त्या कर्म निरसनी, त्याच्यावर ते निरसन करण्यासाठी
मातेचं सतीत्व भाव निदर्शन त्या ठिकाणी दाखवलेलं आहे. सर्वज्ञे मनितले स्वामी म्हणतात, नगरा पूर्व महाद्वार, नगराच्या पूर्वेला पूर्व दिशेला महाद्वार आहे. ईशान्ये कुंभार टेक, ईशान्य दिशेला कुंभाराचं टेक होतं आणि तिथे कुल्हाळ घागरी, तिथे त्याचा तो काय असतो आवाज असतो कुंभाराचा. तिथे घागरी एरे भांडी घडवी आणि भांडी तो करायचा. भर्जित करी म्हणजे भाजायचा. परी ते भंगती म्हणजे ती फुटून जायची भांडी कोणती असो. का छिद्र होय, का एक तर त्याला छिद्र पडून जायचं. पर येही सप्रयोजक नव्हे, त्यामुळे कुठलीही वस्तू उपयोगाला जात नव्हती. तेने गावीचा अवघा लोकू पिढीला, पूर्वी मातीची भांडी होती. त्याच्या अगोदर एक अश्मयुग होतं, म्हणजे तिथे दगडाची भांडी होती. नंतर काश्ययुग आलं, काश्याची भांडी होती. नंतर वेगवेगळी धातू बाहेर निघायला लागली, ती भांडी होती. इथे मातीची भांडी वापरायची. आणि मग तेने गावीचा अवघा लोको पिढीला त्रस्त झाला, कारण भांडीच फुटकी आहे, काय करणार त्याच्यामध्ये, ते टिकायची नाही. एक तर फुटून जायची नाही तर छिद्र असायचं त्याला. उदक पात्र न लभे, पाणी आणण्यासाठी घागर सुद्धा मिळायची नाही. अन पाक पात्रे न मिळती, अन्न शिजवण्यासाठी ती भांडी सुद्धा मिळत नव्हती. मा काही की जताये, मग काय करणार आहे. ऐसे कौनी कुजांतर केले, कोणीतरी कुजांतर केले. जसं आपण दृष्टांतामध्ये पाहतो, तिथे ते सिद्ध साधक आले होते. त्यांनी सगळी भांडी सांगितलं की माझ्या बाजेमुडी ठेवा. त्यांच्याकडे सिद्धरस होता. सगळी भांडी सोन्याची झाली. हे शेतात घेऊन गेले आपला नांगर, तर ती पाचच वाकून गेली. त्या काश्या फडायला लागले तर ते तुत्याची जी काय आहे समोरचा भाग तोच वाकून गेला. आणि काय म्हणतात, महात्मेनी कुजांतर केले. महात्म्याने काहीतरी कुजांतर केलं आणि आपली सगळं नासून गेलं. त्यांना जेव्हा ते उन्हामध्ये किरणामध्ये चमकायला लागलं तर नाही म्हणे, महात्मेने आपल्या दरिद्राच्या मुळी इळा घातला, खऱ्या अर्थाने आपलं भलं केलं. तसं ते काय म्हणतात, कोणीतरी कुजांतर केलं. तव कवणी म्हणे, कोणी काय म्हणतो, आपुले नगरी गौंड देशीचा ब्राह्मण तर नव्हे, म्हणजे गौंड प्रदेशामध्ये कोणी ब्राह्मण तर नाही राहत. ऐसे नेनो, काही लोक अनुवादू लागले, एकमेकांमध्ये संवाद करायला लागले, किंवा असा कोणी ब्राह्मण तर नाही आणि अशा पद्धतीने कोणी काही करत तर नाही. तर मग ते म्हणतात, तो एकी वृद्धे महाजने मनितले. गावामध्ये यासाठी वृद्ध माणसं लागतात, घरामध्ये वृद्ध माणसं याच्यासाठी लागतात की जेवढी केस त्यांची पांढरी असतात तेवढं आयुष्य, तेवढा वेळ, तेवढं त्यांचे वर्ष खर्ची गेलेले असतात. ते काय म्हणतात, एकी वृद्धे महाजने मनितले. रे बा कुल्हाळा, अरे कुंभारा, कौना पतिव्रते करवी आवादन करी तू का. कोणातरी एखाद्या पतिव्रता स्त्रीला तुम्ही आव्हान करा, तिला बोलवा. मग तेने मानितले आणि मनितले, तेची तुम्हीची करा. तो त्या वृद्ध ब्राह्मणाला म्हणतो, कुंभार का ते तुम्हीच करा ना काम. मी आवा करून ठेवीन, मी माझा आवाज सगळा तयार करून ठेईल. तो महाजनी जनक नायकाची धाकुटी भार्या. आता श्री चक्रपाणी महाराज कोणाच्या घरी होते, रंभाईसाकडे होते. सती रंभाईसा ते अग्रगण्य केले. मग तिला मुख्य केलं आणि तिला काय म्हणतात, आणि तेही श्री चक्रपाणी रावळाकडे वाहून नेले. आता बाळाला घरी थोडी ठेवणार आहे मी, एकदा जाऊन येते तिकडे आव्यावर, असं चालत नाही. एक तर घरी आजी पाहिजे, नाही तर पाळणा घर पाहिजे शहरामध्ये. तसं बाळाला एकटं ठेवता येत नाही. स्थिती आहे, मी म्हणणार नाही पाळणा घरामध्ये ठेवा, परंतु परिस्थिती अशी आहे. एका विचारलं ताईला, म्हटलं ताई बाळ, नाही बाबा ते देऊन जाते म्हणे पाळणा घरामध्ये, संध्याकाळी येताना घेऊन येते. काय जमाना आहे, त्याच्यामुळे त्याला पर्याय नाही आता. आणि तेही श्री चक्रपाणी राऊळाकडे वाहून नेले त्या मातेने. चक्रपाणी महाराजांना आपल्या कडेवर घेतलं. तो चक्रपाणी राऊळ आपणची वस्त्राच्छादित आवयावरून श्रीकर फिरोनी आवया ते स्पर्शिले. ते स्वामी असे मातेच्या पदराखाली होते. देवाने आतूनच हात स्पर्श केला त्या आव्याला. आवानिका केला, तो जो आवा होता कुंभाराचा तो व्यवस्थित केला आपल्या स्पर्शाने. आणि रंभाईचे लोक रूढीस्तव, म्हणजे लोकांच्या रूढीस्तव, कुंकू हळद अक्षता घातली. आणि रंभाईचाने वरून काय जे काही विधी असेल तो केला त्याचा. आणि अनुज्ञा आधी झाली आणि सांगितलं आता तुम्ही तयारी करा तुमच्या सामानाची, काय काढायचं तुम्हाला.
तव जया जे प्रयोजक ते घेतले, म्हणजे असेल काही देवतेचा काही तिथे असेल कोप असेल काय असेल नसेल, आणि ते लागून तो दोष निवर्तला किंवा जागेचा गुणदोष असेल तो निवर्तला ईश्वराच्या स्पर्शाने. लक्षात घ्या, घर बांधणी करत असताना घरामध्ये अनेक हिंसा होते. हिंसा म्हणजे पाणी मारतो, आगळी पाणी मारतो, सूक्ष्म जंतूची हिंसा होते. विटा भासताना अनेक जंतूची हिंसा होते. काम करत असताना अनेक कारागिरांची मनं दुखवल्या जातात. मग कुठंतरी ती जागा तामस होते ना. मग त्या पाठीमागचा सदहेतू असतो की साधू संतांना आमंत्रित करून तिचं पारायण पाणी आपण करून घेतो. कशासाठी? तर तिथे सात्विकता यावी. तशा पद्धतीने ईश्वराचं अधिष्ठान जिथं जिथं आहे ती सात्विकता निश्चितपणे ईश्वराच्या कृपादृष्टीने येणारच आहे. तसं श्री चक्रपाणी महाराजांना नेलं आणि तिथं त्यांनी हातून पदराच्या खालून असा स्पर्श केला आणि ते व्यवस्थित झालं. लोकरूढीस्तव रंबाईसाने कुंकू हात काय टाकलं, तिथला दोष ईश्वराच्या कृपादृष्टीने निवर्तला. आन बरवा आवा निघू लागला, आता भांडी फुटायला लागली नाही, व्यवस्थित भांडी सर्व यायला लागली. लोकू आनंदेले, म्हणजे लोकांना आनंद झाला. रंबाईसाचे सतीत्व प्रगटीये केले, रंबाईसाई पतिव्रता आहे असं लोकांनी मान्य केलं. आपुले सामर्थ्य दाविले, अशा पद्धतीने ईश्वराचं अदृष्टपणे सामर्थ्य दाखवलं देवाने आणि रंबाईसाला लोक जे आहेत त्या पद्धतीने मानायला लागले की नाही खरंच सतीवान स्त्री आहे. अशा पद्धतीने सांगायचं तात्पर्य की ईश्वराच्या कृपादृष्टीने मनोधर्माने कुठलीही गोष्ट अंधा देखे लंगडा चलकर पौचे काचिरे, अशा पद्धतीने ईश्वराची कृपादृष्टी असेल तर आपल्या घरावर, आपल्यावर आणि आपल्या जीवनावर सगळं काही भलं होत असते. सांगायचं तात्पर्य श्री दत्तात्रय प्रभूंच्या कृपादृष्टीने गेल्या 28 वर्षापासून आपण या ठिकाणी आहात. आपण या आपल्या मुलांना घेऊन या, आपल्या पुढच्या पिढीला सुद्धा आपण आणण्याचा प्रयत्न करायचा आहे की देवाची ती कृपादृष्टी सदैव आपल्या परिवारावर राहिली पाहिजे. हा सदहेतू ठेवून आदरणीय पूजनीय श्रद्धेय प्रातस्मरणीय श्री बाबाजींच्या प्रसन्नतेने निश्चितपणे आपल्या सर्वांना हे ब्रह्मविद्या ज्ञान अवगत होत आहे, होत राहावं म्हणून आजची सेवा बाबाजींच्या प्रसन्नतेने या ठिकाणी सादर करण्याचा योग आला. आजची सेवा श्री दत्तात्रय प्रभूंच्या चरणी निर्हेतुक बुद्धी सादर करतो आणि आजचे पोथी सत्र संपले असं जाहीर करतो. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय. दंडवत हो.